नमस्कार. NCISMच्या अगततंत्र एवं विधिविद्यकच्या सिलेबस कॉपीनुसार प्रेग्नन्सी, डिलिव्हरी आणि ॲबॉर्शन आणि सेक्शुअल ऑफेन्स हे 2 टॉपिक मिळून 6 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे. त्यापैकी आज आपण सेक्शुअल ऑफेन्स हा टॉपिक पाहणार आहोत. त्यावर SAQ आणि MCQ 2 प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. त्याच्यावर LAQ येणार नाहीत. तर सेक्शुअल ऑफेन्स या टॉपिकच्या अंडर रेप, मेडिको लिगल ॲस्पेक्ट्स ऑफ सेक्शुअल ऑफेन्स आणि प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स म्हणजेच पॉक्सको ॲक्ट हे दिलेले आहेत. तर यापैकी क्लासिफिकेशन ऑफ सेक्शुअल ऑफेन्स हे नाईस टू नोच आहे, पण आपल्याला रेप हा मस्ट टू नोचा टॉपिक आहे. त्याचे मेडिको लिगल ॲस्पेक्ट्स वगैरे ते इम्पॉर्टंट आहे आणि तो ॲक्टसुद्धा नाईस टू नोचा आहे. तर सेक्शुअल ऑफेन्स डेफिनेशन आर द ॲक्ट्स ऑफ सेक्शुअल इंटिमसी डन विदाउट कन्सेंट ऑफ द विक्टिम ऑर वेअर द कन्सेंट हॅज बीन ऑब्टेन बाय मीन्स ऑफ थ्रेट ऑर फ्रॉड. IPC सेक्शन 377मध्ये ह्याचं वर्णन केलेलं आहे. They include non-consensual crimes such as rape, sexual assault, crimes against children, child sexual abuse, and crimes that exploit others for the sexual purpose. तर सेक्शुअल ऑफेन्सेसचं क्लासिफिकेशन बघूया. तर 4 प्रकारे क्लासिफिकेशन केलेलं आहे. नॅचरल सेक्शुअल ऑफेन्स, अननॅचरल सेक्शुअल ऑफेन्स, सेक्शुअल पॅराफिलिया आणि सेक्स लिंक्ड ऑफेन्सेस. नॅचरल सेक्शुअल ऑफेन्सेसमध्ये रेप, इन्सेस्ट आणि अडल्ट्री. त्यापैकी आपल्या सिलेबसमध्ये फक्त रेप डिटेलमध्ये आहे. अननॅचरल सेक्शुअल ऑफेन्सेसमध्ये सोडोमी, ट्रायबलिझम, बेस्टिलिटी आणि बकलकॉयटस. सेक्शुअल पॅराफिलियामध्ये सॅडिझम, मॅसोचिझम, नेक्रोफिलिया, फेटिशिझम, ट्रान्सवर्टिझम, मास्टर्बेशन, फ्रोटिओरिझम, अंडिनिझम. आणि सेक्स लिंक ऑफेन्सेसमध्ये स्टॉकिंग, वयोरिझम, ट्रॅफिकिंग आणि सेक्शुअल हॅरसमेंट. हा चार्ट फक्त लक्षात ठेवा क्लासिफिकेशनचा, पण आपल्याला फक्त रेप हे सिलेबस कॉपीनुसार डिटेलमध्ये विचारलं जाऊ शकतं. नेक्स्ट आहे रेप. IPC सेक्शन 375 डिफाईन्स रेप. अ मॅन इज सेड टू कमिट रेप ऑन वुमन इफ ही डज द फॉलोइंग ॲक्ट: penetrates his penis to an extent into urethra, vagina, anus and mouth, inserts any other object or part of his body into vagina, urethra or anus of a woman, or makes her to do so with him or any other person. Manipulates any part of the body of a woman, applies his mouth into vagina, urethra or anus of a woman. The above 4 things, if done without her consent, against her will, or consent obtained by fear or fraud, with or without consent, when she is below 18 years of age, or when she is unable to communicate consent, amounts to रेप. विल म्हणजे डिझायर, विश ऑर चॉईस आणि कन्सेंट म्हणजे अप्रुव्हल ऑफ व्हॉट इज डन. आता सिच्युएशन्स, जर विल प्रेझेंट असेल आणि कन्सेंट ॲबसेंट असेल तर हे लिगली नॉट व्हॅलिड आहे इफ लेस दॅन 18 इयर्स. जर विल ॲबसेंट असेल, कन्सेंट प्रेझेंट असेल आणि पर्सन थ्रेटन्स वुमन टू किल हर फॅमिली अँड आस्क फॉर सेक्स तर हे चुकीचं आहे. बोथ विल आणि कन्सेंट प्रेझेंट असतील तर हे लिगली व्हॅलिड आहे आणि बोथ ॲबसेंट असेल तर सेक्स ॲक्ट डन विथ फोर्स म्हणतात. आता रेपबद्दल पनिशमेंट फॉर रेप. S376 IPC नुसार डिफाईन्स पनिशमेंट फॉर रेप ॲज पर क्रिमिनल अमेंडमेंट ॲक्ट 2018 इन 3 क्लॉजेस. ह्याचे 3 क्लॉज सांगितले आहेत. पहिली, हुएवर शॅल बी पनिश्ड विथ 10 years इम्प्रिझनमेंट टू लाईफ टाईम इम्प्रिझनमेंट विथ अ फाईन, म्हणजेच अ स्ट्रेंजर मॅन मीट्स वुमन फॉर फर्स्ट टाईम आणि कमिट्स रेप. सेकंड, हुएवर कमिट्स रेप इन द फॉलोइंग सिच्युएशन, the punishment shall be 10 year imprisonment to the lifetime imprisonment with fine. If a police officer commits rape during investigation process or premises of police station. If public servant takes advantage of his official position and commits rape on a woman. If any member of armed force commits rape. If a staff of hospital commits rape. If relative, guardian or teacher rape on pregnant woman knowing she is pregnant. Rape on woman incapable of giving consent. रेप ऑन वुमन विथ मेंटल अँड फिजिकल डिसॅबिलिटी आणि इफ एनी पर्सन रेप्स अ वुमन रिपीटेडली. हा झाला सेकंड क्लॉज. आणि थर्ड क्लॉजमध्ये हुएवर कमिट्स रेप ऑन अ वुमन ऑफ लेस दॅन 16 years ऑफ एज शॅल बी पनिश्ड विथ इम्प्रिझनमेंट ऑफ 20 years टू द लाईफ टाईम इम्प्रिझनमेंट. हे झाले रेपबद्दल 3 मेन क्लॉज. आता अदर IPC पण सांगितले, तर IPC 367A, IPC 376AB, IPC 376B, IPC 376C आणि IPC 376D हे सर्वसुद्धा रेपशीच संबंधित आहेत. तर जनरल फिजिकल एक्झामिनेशन काय केलं जातं रेप केसेसमध्ये, तर आयडेंटिफिकेशन मार्क्स, सिस्टमिक एक्झामिनेशन जसं की वायटल्स, क्लोथ्स, मार्क्स ऑफ व्हायलन्स, माउथ, जेनायटल एरिया. त्याच्यानंतर कलेक्शन अँड प्रिझर्वेशन ऑफ सॅम्पल्स. एव्हिडन्स मस्ट बी कलेक्टेड ॲज अर्ली ॲज पॉसिबल. यूज सेफ किट म्हणजे सेक्शुअल असॉल्ट फॉरेन्सिक एव्हिडन्स किट. सॅम्पल्समध्ये क्लोथिंग, स्वॅब्स, हेअर्स, नेल्स, ओरल कॅव्हिटी, युरिन सॅम्पल, ब्लड सॅम्पल, जेनायटल एव्हिडन्सेस आणि प्रोव्हिजनल ओपिनियन्स. नेक्स्ट आहे मेडिको लिगल ॲस्पेक्ट ऑफ सेक्शुअल ऑफेन्स. इन्सेस्ट इज अ सेक्शुअल इंटरकोर्स बाय मॅन विथ वुमन हू इज क्लोजली रिलेटेड टू हिम बाय ब्लड. प्रोहिबिटेड डिग्री ऑफ रिलेशनशिप आहे. एक्झाम्पल डॉटर, सिस्टर, स्टेप सिस्टर, आंट, मदर एक्सेट्रा. अडल्ट्री, सेक्शुअल इंटरकोर्स विथ वाईफ ऑफ अनदर मॅन विदाउट कन्सेंट ऑफ द मॅन constitutes adultery.
Serious professional misconduct. If adultery committed by a doctor is confirmed, then his medical registration may be cancelled and the name may be removed permanently from the medical register. आता ह्या टॉपिकचा लास्ट पार्ट म्हणजे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स ॲक्ट. तर हा नाईस टू नोच आहे, फक्त एकदा वाचून घ्या. इट इज पास्ड इन 2012 टू डील विथ द इश्यू ऑफ सेक्शुअल ऑफेन्स अगेन्स्ट चिल्ड्रन. इट इज अ जेंडर न्यूट्रल लॉ. इट प्रोटेक्ट्स द चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल असॉल्ट, सेक्स हॅरासमेंट and using a child from pornography. The punishment varies according to crime. First, sexual assault. Touching private part with sexual intent does not involve penetration. Punishment: committing sexual assault on child, 3 to 5 years of jail and fine. Penetrative sexual offense, 7 years of prison and fine. Sexual harassment. Punishment for sexual harassment of child is imprisonment of 3 years and fine. Use of child pornography, showing sexual organs of the child. Punishment of using a child for pornography, imprisonment of 5 to 7 years and fine. POSCO mandates the establishment of special courts to conduct trials of the child sexual abuse cases, ensuring that these trials are sensitive to child's need. The act aims to safeguard rights of the children and ensure strict punishment for those involved in the child sexual abuse. तर या होत्या सेक्शुअल ऑफेन्सच्या टॉपिकबद्दलच्या नोट्स. तर तुम्ही ह्या पॉज करून राईट करू शकता. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. सो गाइस, सबस्क्राइब Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.